दुखणं, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. मंत्री इथे तात्काळ निर्णय द्यावा आपण सभापती महोदय. सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये जो काही महसूल विभागानं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांचा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये संबंधित जमीन मालक, डेव्हलपर यांची नावं त्या अहवालामध्ये आहेत. त्यातले किती अहवाल हा 4 तारखेला सन्माननीय अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला आहे. आज तारीख 7-8 आहे. 4 दिवसापूर्वी अजून तो अहवाल मंत्री म्हणून माझ्याकडे आलेला नाही. तो अहवाल विभागामध्ये आहे. तरी सुद्धा मी सांगतोय आपल्याला, जे कोणी सभागृहामध्ये शिवाय मिळावीत कुठल्या विभागात विकासकांनी विकासक सदनिका किंवा जे भूखंड द्यायचे असतात ते त्या ठिकाणी देत नाहीत किंवा त्याचं मॅनिप्युलेशन होतं. सभापती महोदय, म्हाडाला घरं देणं टाळता यावं यासाठी या ठिकाणी नाशिकमधल्या या विकासकांनी हा केलेला उद्योग आहे. 49 विकासकांनी खोटी कागदपत्र आणि बनावट मोजणीद्वारे या भूखंडाचं सभापती महोदय विभाजन केलं आणि त्यामुळं 20% घरं म्हाडाला जे द्यायची पाहिजे होती ती यामुळे त्यांनी पळवाट त्या ठिकाणी काढलेली आहे. सभापती महोदय, जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवालही शासनाला दिला आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकासकाविरोधात कारवाई झाली नव्हती. आता आपण सभापती महोदय सांगितलं की गुन्हा दाखल नाशिक पोलीस ठाण्यामध्ये केलेला आहे आणि महसूल विभागाने केलेला आहे. महसूल विभाग असो नाही तर कुठलाही विभाग असो, शासन म्हणून आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आपल्याला टाळता येणार नाही. सभापती महोदय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात खाजगी विकासकांच्या प्रकल्पात घरा मिळावीत म्हणून सरकारनं 2013ला 20% सर्वसमावेश अशा प्रकारची योजना सभापती महोदय आणली. सभापतीमध्ये जास्त डिटेलमध्ये न जाता आपण या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं, तर यामध्ये गुन्हा कोणावर दाखल केला आहे त्यांची नावं सांगा. त्याचबरोबर याचे विकासक कोण आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी या ठिकाणी सभागृहाला माहिती झाली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सभापती महोदय की FIR दाखल तुम्ही त्या ठिकाणी केलात. अधिकारी खरे कुठलाही स्कॅम अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय किंवा अधिकाऱ्यांची डोळे झाग झाल्याशिवाय त्या ठिकाणी होत नाही, असं माझं स्पष्ट या ठिकाणी सभागृहात सांगणं आहे. मग या संबंधित प्रकरणाशी संबंधित अगदी त्यांच्या कनिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यापासून अगदी CO पर्यंत जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, केले नाहीत तर का केले नाहीत, अशा प्रकारचा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे. आणखी 71 विकासकांनी अशाच प्रकारचा गैरव्यवहार या ठिकाणी केला आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारची प्रॅक्टिस मंत्री महोदय सरसकट त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामुळे जो मागाशी शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की या सर्वकष आढावा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. शासन एखाद्या डेव्हलपमेंटच्या वेळेला दुर्बल घटकं किंवा इतर गरिबांना घरे मिळण्यासाठी योजना आणली, ही विकासकांच्या भल्यासाठी नाही आहे. परंतु विकासक कागदावर अशा प्रकारच्या गोष्टी दाखवतात, प्रत्यक्षात त्या ठिकाणी लाभार्थ्यांना घरं मिळत नाहीत. नाहीतर नावाला कागदावर त्या ठिकाणी 20%ची योजना होईल, प्रत्यक्षात त्या ठिकाणी घरं मिळणार नाहीत. तर अशा प्रकारचे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत त्यांची नावं, विकासकांची नावं आणि FIR अधिकाऱ्यांवर का घेतला नाही तो तात्काळ घेण्याचे आदेश आपण निर्गमित करणार का? सन्माननीय सभापती महोदय, या प्रकरणामध्ये गृहनिर्माण विभागाकडं 4/3/2006ला महसूल विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे. याची चौकशी ही ज्या समितीनं केली ती समिती महसूल विभागाची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होती. महसूल विभागाकडनं मंत्रालय स्तरावरनं तो अहवाल आमच्याकडं गृहनिर्माण विभागाकडे येणं पेंडिंग होतं. ते आताच 4 तारखेला आमच्याकडे तो आलेला आहे. मी तेच आपल्याला सांगितले. मी कालही ब्रीफिंग घेताना आणि आजही ब्रीफिंग घेताना आमच्या सचिवांना सूचना दिल्यात की महसूल विभागाने कुणाला दोषी धरलेला आहे, अहवालाचे निष्कर्ष काय आहेत, या सगळ्या बाबतीत तुमच्या अभिप्रायासह ती फाईल
मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून आमच्याकडे सादर करा. मी परत सांगतो, जो FIR दाखल झालेली वर्तमानपत्रात बातमी आहे तो महसूल विभागाने केलेला आहे. त्यामुळे त्याची माहिती आज आमच्याकडे इथं उपलब्ध नाही. पण तरीसुद्धा त्यांनी कोणावर जरी केला असलं तरी त्या अहवालाच्या आधारेच केला असणार आहे. अशा पद्धतीनं जर त्या अहवालामध्ये ज्या व्यक्तींची, मग त्याला अधिकारी असतील, बिल्डर असतील, थर्ड पर्सन कोणी असेल, ज्या कुणाला त्या अहवालामध्ये दोषी धरला असेल त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. सभापती महोदय, थोडक्यात या ठिकाणी थोडक्यात मंत्रिमंडळाचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मान्य नाहीये. 4 तारखेला तुमच्याकडे अहवाल आला. 4 तारखेपासून आजपर्यंत अधिवेशन चालू आहे. आपल्याला माहित आहे की अधिवेशनामध्ये तात्काळी विषय येऊ शकतात. तुम्हाला गुन्हे कोणावर दाखल केले तुमच्याकडे नावं नाही आहेत, अधिकारी कोण आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचं काय बोलत नाहीये. त्याच्यामुळे आत्ता या क्षणी सभापती महोदय आम्हाला FIR झाले तर नावं अजूनपर्यंत काय करत होते, कोणावर FIR झालाय की आपला वेग FIR करून सोडून दिलं, परत कोण विचारणार नाही म्हणून. सभापती महोदय FIR कोणावर दाखल झाला त्यांची नावं आणि विकासकांची नावं आत्ता जाहीर करा आणि खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून CO पर्यंत सरकारवर त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार आहात का? तुम्ही माहिती आले, पाहतोय, तपासतोय, आमच्याकडे गृहनिर्माणकडे आलाय. अधिवेशन कशासाठी असतं सभापती महोदय? इथे तात्काळ निर्णय द्यावा आपण सभापती महोदय. सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये जो काही महसूल विभागानं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांचा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये संबंधित जमीन मालक, डेव्हलपर यांची नावं त्या अहवालामध्ये आहेत. त्यातले किती अहवाल हा 4 तारखेला सन्माननीय अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला आहे. आज तारीख 7-8 आहे. 4 दिवसापूर्वी अजून तो अहवाल मंत्री म्हणून माझ्याकडे आलेला नाही. तो अहवाल विभागामध्ये आहे. तरी सुद्धा मी सांगतोय आपल्याला, जे कोणी सभागृहामध्ये अशा प्रकारचं उत्तर आम्हाला अपेक्षित नाहीये. अधिवेशन चालू आहे, अहवाल आला नाही, नावं माहिती नाही, अशा प्रकारचं उत्तर बंटी पाटील. ते मंत्री महोदयांनी सांगितलं, प्रवीणजी 7 त्यांच्या उत्तरात आहे, 7:10 अहवाल आलेला आहे. नाही तुमचं उत्तर बघा, महसूल आलेला आहे. मग तिथनं पुढे हा प्रश्न आल्यावर मग तुमच्याकडे अहवाल आला 4 दिवसापूर्वी. हा प्रश्न जर टाकला गेला नसता तर तो अहवाल तिथंच महसूल खात्याचा दडपला असता. म्हणजे प्रश्न टाकल्यावर अहवाल तुमच्याकडे मग 7-10 ते या सभापतीमध्ये मार्च पर्यंत अहवाल तिथं का थांबला होता? मग महसूल खात्यानं गृहनिर्माण खात्याला का पाठवला नाही त्या ठिकाणी? आणि मंत्री महोदय, सभापती महोदय, असे 800 फ्लॅट नवी मुंबईमध्ये पडून आहेत ज्याचं लॉटरी काढली नाही, स्पेसिफिक विचार लॉटरी काढली नाही. आमचं म्हणणं स्पेसिफिक आहे सभापती महोदय. मगाशी आपण जे निर्देश दिले याचा अहवाल घेऊन हे गरिबांना घरं मिळाली पाहिजे, ती भूमिका आमची आहे. त्याच्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, कुणालाही पाठीशी घालण्याचा या ठिकाणी प्रश्न नाही. मी आपल्याला ब्रीफिंग घेत असताना सुद्धा जी माहिती घेतली आणि अधिकची सुद्धा जी माहिती सन्माननीय अध्यक्ष महाराज मी विभागाकडनं मागवलेली आहे. सर्वे नंबर त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि महसूल विभाग यातल्या लँड रेकॉर्डच्या कडची माहिती घेऊन पोलिसांना याच्यामधली नावं याची नावं कोण आहेत याची बसून बोलू नका. माझं उत्तर ऐका ना. मंत्री महोदय उत्तर देत आहेत. आपण एक मिनिट जरा आपण बसा, जरा आपल्या जागेवर बसून घ्या. भाई बसा, शिंदे साहेब बसा. सन्माननीय सभापती महोदय, मी परत सांगतोय, हा गुन्हा महसूल विभागाने दाखल केला. ऐका ना, आता माझं ऐका. मी आता शांतपणे आपलं सगळं ऐकलं. मी सतत विभागाकडनं माहिती घेतोय आणि महसूल विभागाने सन्मान्य अध्यक्ष महाराज 7/3/2006 गुन्हा दाखल केलाय. आज तारीख 9 आहे. एकच दिवस झालाय. या बाबतीत सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वेळा अज्ञात व्यक्ती किंवा संबंधित मालमत्तेशी संबंधित व्यक्ती अशा पद्धतीनं सुद्धा अहवाल येतो. तरी सुद्धा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचे नाही राखून ठेवू नका सभापती महोदय. मी सांगतो ना आपल्याला, गुन्हा
FIR दाखल करणाऱ्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आजच सूचना देण्यात येतील. जर त्यांनी गुन्हा दाखल करताना नावं सांगितली नसतील तर पुरवणी आरोपपत्रामध्ये पुरवणी FIR मध्ये जी नावं निष्पन्न होतील त्या नावासह ऍडिशनल FIR दाखल करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आजच दिल्या जातील. या बसा जरा आपण बसा. माननीय प्रभारी मंत्री महोदयांनी प्रश्नाचं उत्तर देत असताना अतिशय अभ्यासपूर्वक आणि कसोशीने दिलेलं आहे. तथापि सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्या ज्या प्रश्नामध्ये उपस्थित झालाय त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही हे निदर्शनास बाब आलेले आहे आणि म्हणूनसाठी त्यांचा प्रश्न उत्तर देण्याचा असून देखील सुद्धा आपल्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही म्हणून हा प्रश्न राखून ठेवण्यात येत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.